आणि आता पाहणार आहोत सविस्तर बातमीपत्र। थोड्याच वेळामध्ये खेडमध्ये उद्धव ठाकरेंची सभा सुरू होणार आहे। राज्यातलं सत्तांतर आणि एकनाथ शिंदेंना मिळालेलं शिवसेना नाव धनुष्यबाण चिन्ह यामुळे ठाकरे गट बॅकफूटवर गेलेला होता। मात्र आता ठाकरे गटानं आक्रमक व्हायला सुरुवात केली आहे। शिवसेना नेते रामदास कदमांना त्यांच्याच बालेकिल्ल्यामध्ये घेण्याची रणनीती आखण्यात आली आहे। उद्धव ठाकरे खेडमध्ये दाखल झाले आहेत। शिवसेना पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची शिंदेंसोबत गेलेले माजी मंत्री रामदास कदम आणि त्यांचे चिरंजीव योगेश कदम यांच्या होम ग्राउंडवर सभा होती आहे। तर कदमांच्या होम ग्राउंडवरती जाहीर सभा घेत असतानाच संजय कदम ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत। संजय कदम त्यांच्या समर्थकांसह उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये शिवबंधन बांधणार आहेत। तर खेडच्या गोळीबार मैदानामध्ये होणाऱ्या उद्धव ठाकरेंच्या सभेसाठी ठाकरे गटाचे शिवसैनिक जमायला सुरुवात झाली आहे। विविध जिल्ह्यांमधील ठाकरे गटाचे शिवसैनिक हे खेडमध्ये पोहोचल्यात। कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा मोठा फौज फाटा तैनात करण्यात आलाय। गोळीबार मैदानातून आढावा घेतलेला आमचे प्रतिनिधी स्वप्नील घाग यांनी। खेडमधील गोळीबार मैदान येथे उद्धव ठाकरे यांची संध्याकाळी 6 वाजता सभा आहे आणि या सभेच्या पार्श्वभूमीवरती खेडमधले हे मैदान आता हळूहळू भरायला सुरुवात होते आहे। 25,000 लोकांची इथे व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि 2 तास शिल्लक असताना आता अनेक शिवसैनिक जे आहेत ते खेडमध्ये दाखल होत आहेत। पोलिसांचा मोठा फौजफाटा आहे आणि शिवाय इथे मोठ्या प्रमाणात तपासणी जी आहे ती केली जाते आहे। सभेला अजून 2 तास शिल्लक आहेत आणि हे असताना या ठिकाणी सभेच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात तयारी आहे। सभेची तयारी जवळपास पूर्ण झालेली आहे। अनेक नेते जे आहेत ते या ठिकाणी येत आहेत। शिवसेनेचे नेते अनंत गीते असतील, चंद्रकांत खैरे असतील, हे या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि जिल्ह्यातील अनेक भागातून जे शिवसैनिक आहेत ते शिवसैनिक इथे यायला सुरुवात झालेली आहे। पोलिसांकडून चोख बंदोबस्त या ठिकाणी करण्यात आलेला आहे। श्वान पथक आहे आणि त्याशिवाय मोठ्या प्रमाणात महिलांसाठी इथे देखील व्यवस्था करण्यात आलेली आहे। 25,000 लोक या ठिकाणी जमतील असा अंदाज इथल्या व्यवस्थापकांकडून करण्यात आलेला आहे आणि त्या पार्श्वभूमीवरती आता 2 तासामध्ये किती गर्दी होते आणि उद्धव ठाकरे काय बोलतात याकडे अख्ख्या महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे। कॅमेरामॅन उमेश स्वप्नील घाग, न्यूज 18 लोकमत, खेड, रत्नागिरी। तर उद्धव ठाकरेंच्या सभेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार संजय कदम हे हाती शिवबंधन बांधून ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत। सभास्थळी जाण्याआधी संजय कदम यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन केलंय। ढोल ताशांच्या गजरात जंगी मिरवणूक काढण्यात आली। यावेळी स्वतः शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश करणारे माजी आमदार संजय कदम यांच्याशी बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी चंद्रकांत बनकर यांनी। आपल्यासोबत या ठिकाणी जे प्रवेश करणार आहेत दापोली विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार संजय कदम हे आपल्यासोबत आहेत। भाऊ, मला सांगा, आज तुमचा जंगी पक्ष प्रवेश आहे, ही जी तयारी आहे काय सांगा तुम्ही? आज पक्षप्रमुख बऱ्याच वर्षानंतर कोकणामध्ये येतात, ते खेडमध्ये येतात। खेड हे शिवसेनेचा बालेकिल्ला आहे आणि मुळात शिवसेनेच्या बालेकिल्ल्यामध्ये शिवसेना पक्षप्रमुख येतात, त्याचा आनंद फार वेगळा पद्धतीने आहे आणि म्हणून कार्यकर्ते उत्साहामध्ये आहेत आणि तो उत्साह त्याच्यामध्ये आनंदाने साजरा होतो। विरोधकांना धडकी बसेल असा हा पक्ष प्रवेश आहे। विरोधकांना धडकी बसेल असा हा पक्ष प्रवेश आहे। विरोधकांना धडकी भरले म्हणून ते गेले 4-5 दिवस सातत्याने गावामध्ये फिरून सांगत आहेत की तुम्ही ह्या मिरवणुकीला जाऊ नका, पक्षप्रवेशाला जाऊ नका। परंतु खेडची जनता आता त्यांच्याकडून काही मनावरती घेत नाही आणि म्हणून एवढ्या मोठ्या संख्येने सगळं आज या ठिकाणी जल्लोष करत आज उद्धवजींच्या सभेला लोक येत आहेत। इथून पुढचा प्रवास कसा आहे स्टेजपर्यंत कसं? या इथून असं आम्ही मिरवणुकीला जाणार आहे। बरेचसे खालूचे बाजे आहेत, ढोल पथक आहेत, वेगवेगळ्या पद्धतीनं लोक घोड्यावरून कोण बसलेले आहेत, कोण बैलगाड्या घेऊन सजून आलेला आहे, कोण उंटावरती बसलेला आहेत। महिला पुरुष सर्व दिंड्या वगैरे करणारे वारकरी संप्रदायातले लोक आहेत। वेगवेगळ्या संप्रदायातले लोक आज वेगळ्या पद्धतीने इथं आलेले आहेत। आपण या ठिकाणी बघितलं की हा कोकणातला ऐतिहासिक पक्ष प्रवेश म्हणावा लागेल, कारण संजय कदम हे मोठे नेते आहेत कोकणातले, त्यांचा उद्धव ठाकरेंच्या गटात प्रवेश होतोय, त्याची तयारी आपण बघतोय। व्हिडिओ जर्नलिस्ट अनिकेत होलमसह चंद्रकांत बनकर, न्यूज 18 लोकमत, खेड, रत्नागिरी। शिवसेना नेते रामदास कदम यांच्या बालेकिल्ल्यामध्ये उद्धव ठाकरेंची तोफ धडाडणार आहे आणि या सभेआधी रामदास कदमांनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केलाय। उद्धव ठाकरेंनी आपल्याच लोकांना संपवल्याचा आरोप कदम यांनी केला।
ठाकरेंनी आमचा धसका घेतल्याचं स्पष्ट होत आहे असा टोलाही कदमांनी लगावला. तसंच उद्धव ठाकरेंच्या सभेला त्याच गोळीबार मैदानात 19 मार्चला सभा घेऊन उत्तर देणार असल्याचंही कदमांनी म्हटलंय. म्हणजे रामदास कदमचा किती मोठा धसका घेतला गेलाय हे याच्यावरून स्पष्ट होत आहे. अहो, भावची लोक आणून इथं राजकारण होत नसताना ते येतील, भाषण करतील, ऐकतील आणि सगळे निघून जातील. इथलं स्थानिक किती आहेत? स्थानिक किती आहेत? 2-4% देखील आहेत का? पण या सगळ्याला उत्तर त्याच ठिकाणी त्याच मैदानामध्ये 19 मार्चला मी सभा घेतोय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत, गुलाब पाटील आहेत, शंभूराज देसाई आहेत, आमचे महाडचे आमदार गोगावले आहेत आणि त्याच ठिकाणी व्याजासह सगळ्याची उत्तर त्यांना मिळतील. निवडणुकीची आम्हाला अजिबात काळजी नाही. कालच्या निवडणुकीमध्ये ही राष्ट्रवादीची जागा होती, ती खेचून आम्ही भगवा फडकवला इथे. पण मला वाटतं उद्धव साहेबांसारखा पहिला नेता असा असेल की आपल्याच पक्षाच्या आमदाराला आपण संपवायचा आणि दुसऱ्याचा भाड्याने विकत घ्यायचं. हे शिवसेना प्रमुखांनी कधी केलं नव्हतं असं. भाजप आणि शिवसेनेनं मिशन मुंबईला सुरुवात केलेली आहे. मुंबईतील 6 लोकसभा मतदारसंघांमध्ये भाजप शिवसेनेच्या वतीनं आशीर्वाद यात्रा काढण्यात येते. अयोध्येवरून आणलेल्या धनुष्यबाणासह घाटकोपर ते मुलुंड यात्रा काढत या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आलेला आहे. संध्याकाळी ही यात्रा आदित्य ठाकरे यांच्या वरळी मतदारसंघात पोहोचणार आहे. या यात्रेच्या माध्यमातून ठाकरे गटाला प्रत्युत्तर देण्याचा भाजप शिवसेनेचा प्रयत्न असेल. या यात्रेच्या माध्यमातून सामान्य माणसांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. 2 तासांचा प्रवास करून प्रत्येक लोकसभेतील एका पावन प्रसिद्ध मंदिरात दर्शन घेऊन यात्रा पुढे जाईल. अशा 6 यात्रा निघतील. 5 मार्च, 9 आणि 11 मार्च रोजी प्रत्येकी 2 लोकसभा क्षेत्रात आशीर्वाद यात्रा निघणार आहेत. आमच्या शिवगर्जना यात्रेला शिवसेनेच्या आमच्या प्रचंड प्रतिसाद राज्याच्या कानाकोपऱ्यात मिळाला. त्यामुळे ते मुळापासून हादरले. जनता जरी कागदावर तुमच्याकडे चिन्ह आला असेल, शिवसेना ही कागदोपत्री आली असली तरी शिवसेनेचा वारसा जनमताचा पाठिंबा हा उद्धव ठाकरे यांच्या बाजूने आहे. त्याच्यामुळे असल्या या यात्रा आणि त्या यात्रात तुम्ही सामील करून घेणारे पैशाच्या जोरावरचे कार्यकर्ते, त्याच्यामुळे आम्हाला काही फरक पडत नाही. उलट तुम्ही जितक्या अशा यात्रा काढाल तितकी तुमची बेमनी आणि गद्दारी लोकांपर्यंत जास्त पोहोचेल. तुम्ही दारोदारी भटकताय ते कशासाठी भटकताय? तेजस्वी यादवच्या घरी, स्टॅलिनच्या घरी, अरविंद केजरीवालच्या दारात ती कटोरी घेऊन फिरण्यापेक्षा जनतेचा आशीर्वाद मागणारी आमची यात्रा बरी. तर महाविकास आघाडी सरकारनं बंद केलेली जलयुक्त शिवार आणि गाळयुक्त शिवार योजना नव्यानं सुरू करणार असल्याचा पुनरुच्चार राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलाय. तसंच आमचं सरकार हे शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्याचा खोचक टोलाही फडणवीसांनी विरोधकांना लगावला. दरम्यान जलयुक्त शिवार योजनेमुळे 37 लाख हेक्टर शेतीला मोठा फायदा झाला असल्याचंही फडणवीस म्हणाले. आता केंद्र सरकारनेही प्रत्येक गावची जी सेवा सहकारी सोसायटी आहे याला आता मल्टीपर्पज सोसायटीमध्ये परिवर्तित करायचं ठरवलं आहे. त्या सोसायटीला 18 प्रकारचे वेगवेगळे रोजगाराची साधनं देण्यात येणार आहे. सगळ्या प्रकारची कामं या सोसायट्यांच्या माध्यमातून होतील, तर त्यातनं गावामध्ये रोजगारही तयार होईल आणि शेतकऱ्यांना देखील मोठ्या प्रमाणात त्याचा फायदा देखील मिळेल. खरं म्हणजे अनेक योजना आपण सुरू केल्या आहेत. आपलं सरकार हे शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहणारं सरकार आहे. मागच्या काळामध्ये आपण जलयुक्त शिवार योजना आणली. या जलयुक्त शिवार योजनेमुळे 37 लाख हेक्टर शेती रबीच्या पिकाखाली आली. जे केवळ एक पीक घेत होते असं 37 लाख हेक्टर शेती ही शेतकऱ्यांनी रबीच्या पिकाखाली आणली आणि त्याची एक मोठी मदत आपल्या शेतकऱ्यांना झालेली आपण त्या ठिकाणी बघितली. आणि म्हणून जलयुक्त शिवारसारखी योजना पुन्हा आपण नव्याने आता त्या ठिकाणी जलयुक्त शिवार 2 आणतो आहे. गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार ही योजना आपण सुरू केली होती. धरणातला गाळ हा जर शेतीमध्ये नेऊन टाकला तर तो समृद्ध गाळ असल्यामुळे किमान 3-4 वर्ष तरी शेतकऱ्याला
रासायनिक खतं वापरायची आवश्यकता पडत नाही, इतका चांगला गाळ तो असतो. आणि म्हणून ती योजना आपण मोठ्या प्रमाणात राबवली. तीही मागच्या सरकारने बंद केली होती. पुन्हा एकदा तीही योजना आपण सुरू केली आहे. खोक्यांवरून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी विरोधकांवरती निशाणा साधलेला आहे. कोरेगावमध्ये खोकेवाले भोसले म्हणून डीपी भोसले हे परिचित होते. याच मुद्द्यावरून त्यांनी विरोधकांना धारेवरती धरलं. तेव्हाचे खोकेवाले भोसले तुम्हाला हवं ते घ्या म्हणायचे, मात्र आताच्या खोकेवाल्यांबद्दल जास्त बोलत नसल्याचं त्यांनी म्हटलं. तुझी नेहमी ते वसले कोणते तो खोकेवाले कोणते म्हणजे आजची खोकी नाही त्यावेळी खोकी वेगळी खोकी ती खोकी लोकांच्या समोर खोकेवाले वसले ठेवायचे आणि त्याचं काय हवंय ते तुम्ही उचलायचं असं सांगायचे. आजचा काळ वेगळा आहे तर त्याचं मी कळलं जाऊ इच्छित नाही. ते हे आजचं एक क्षेत्र नाही. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सरचिटणीस संदीप देशपांडे यांची भेट घेतलेली आहे. संदीप देशपांडेंवरती शिवाजी पार्क परिसरामध्ये हल्ला झालेला होता. हल्ला झाल्याच्या दिवशीही राज ठाकरे यांनी हिंदूजा रुग्णालयात त्यांची भेट घेतली. या हल्ल्यामध्ये संदीप देशपांडे यांच्या हाताला आणि पायाला जबर दुखापत झालेली आहे. गेल्या 12 वर्षांपासून नवनीत राणा आणि रवी राणा होळीचा सण आदिवासी बांधवांसोबत साजरा करतात. आदिवासी बांधवांसाठी होळी हा सगळ्यात महत्त्वाचा सण असतो आणि राणा दाम्पत्य होळीसाठी तब्बल 5 ते 7 दिवस मेळघाटातील आदिवासी बांधवांसोबत असतात. नवनीत राणा यांनी मेळघाटातील महिलांसोबत आदिवासी गादली नृत्यावरती ताल धरला, तर आमदार रवी राणा यांनी ढोलकी वाजवून सहभाग घेतला होता. सुरत चेन्नई हायवेसाठी सोलापूर जिल्ह्यामध्ये भूसंपादन सुरू आहे आणि या भूसंपादनाला शेतकऱ्यांकडून कडाडून विरोध होत आहे. या विरोधानंतर हायवेच्या अक्कलकोट तालुक्यातील भूसंपादनाला स्थगिती देण्यात आलेली आहे. अक्कलकोट परिसरातील शेतकऱ्यांची पालकमंत्री विखे पाटलांनी भेट घेऊन मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेऊन तोडगा काढण्याचं आश्वासन दिलं. यानंतर शेतकऱ्यांनी उद्या केलं जाणारं चक्काजाम आंदोलन मागं घेतलंय. पूर्वेकडून येणारे वारे आणि उत्तर दक्षिण ढगांची द्रोणीय स्थिती यामुळे राज्यात काही भागांमध्ये ढगाळ वातावरण तर काही ठिकाणी पावसानं हजेरी लावली आहे. नाशिकच्या ग्रामीण भागात अनेक ठिकाणी अवकाळी पावसानं धुमाकूळ घातला. मालेगाव सटाणा भागामध्ये हलक्या सरी कोसळल्या असून कळवणच्या अंबुर्डी, चनकाचूर आणि बौर दैवत परिसराला पावसानं झोडपून काढलंय. या अवकाळी पावसामुळे काढणीला आलेला गहू, हरभरा तसंच आंबा, मोहराला फटका बसल्यानं बळीराजा हवालदिल झालाय. तर वाशिम जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह अतिवृष्टीचा अंदाज वर्तवण्यात आलाय. त्यामुळे 40 ते 45 हजार हेक्टर क्षेत्रावरील काढणीस आलेल्या पिकांना फटका बसण्याची शक्यता वर्तवली जाते. तर तिकडे धुळे जिल्ह्यामधील काही भागामध्ये अवकाळी पावसामुळे पिकांचं नुकसान झालेलं आहे. अवकाळी पावसासह आलेल्या वादळी वाऱ्यामुळे गहू, हरभरा पिकांचं नुकसान झालेलं असून केळीच्या बागा उद्ध्वस्त झाल्यात.